थँक्यू लॉर्ड. हालेलुया. आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. आपण उठून उभं राहावे सर्वजण. थँक्यू जीसस. आणि आजच्या दिवसासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराला स्तुती करूया. आपण सर्वांनी डोळे बंद करूया आणि परमेश्वराला प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा, ती स्तुती करतो कारण प्रभू तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, तू राजांचा राजा, तू प्रभूंचा प्रभू आहेस. आजचा दिवस दिला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, आठवडाभर तू आम्हाला सांभाळला, आमची काळजी घेतली, आम्हाला लागणाऱ्या प्रत्येक गरजा पुरवल्या. प्रभुदेवा, तुझी दया आमच्यावरती केली त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, तुझी कृपा आहे म्हणून आज आम्ही जिवंत आहोत आणि परमेश्वरा तुझ्या मंदिरामध्ये आम्ही परमेश्वरा तुझी आराधना करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. प्रभू, तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या कृपेसाठी, तुझ्या दयेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुला महिमा करतो, आम्ही तुला गौरव देतो परमेश्वरा, कारण तूच एक स्तुतीस पात्र परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, आम्ही जे काही जमलेलो आहोत आम्हा प्रत्येकावरती तुझी कृपा कर. प्रभुदेवा, होणारी स्तुती आराधना तू आशीर्वादित कर. येणार वचन प्रभुदेवा तू आम्हासाठी आशीर्वादित कर. आजची संपूर्ण भक्ती आराधनेचा ताबा तू स्वतः घे. पवित्र आत्मा तू ये, आम्हा प्रत्येकाला चालव, आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर आणि प्रभुदेवा आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. जेण्याच्या मार्गावरती आहेत त्या सर्वांची मार्ग मोकळी कर. सर्व अडखळणं तू काढून टाक आणि परमेश्वरा प्रत्येकानं आजच्या भक्तीमध्ये यावं आणि परमेश्वरा पूर्ण अंतःकरणानं तुझी आराधना करावी यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. नांदेडमधील होणारी सर्व प्रकारची भक्ती आराधनाची सर्व आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक भक्तीचा ताबा तू घे. प्रत्येक भक्तीमध्ये तुझी उपस्थिती असू दे. तू प्रत्येकाला स्पर्श कर आणि तू आज प्रत्येकाशी भेट घे आणि प्रत्येकाशी बोल. धन्यवाद देतो. आम्हा सर्वांना एकत्र केलं त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या मानात देत आहे. होणारे सर्व भक्ती आराधना आम्ही तुमच्या मान हातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. आपण उपासनाचं एक गीत गावे. उपासना संगीत मधलं 420 नंबरचं सुंदर देऊळ हृदय हे माझं. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. समक्षता त्याची राखी शुद्धयाला, समक्षता त्याची राखी शुद्धयाला, सदा अशुद्धाला दूर ठेवी, सदा अशुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, उपदेश करी पवित्रात्मा, उपदेश करी पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप, येथेच विराजे देव बाप. ख्रिस्त भरून उरला, सारा येशू ख्रिस्त भरून उरला, आता या देऊळा भय कैसे, आता या देऊळा भय कैसे.
ही मंडळी बजाया जमाली देव बापा, बजाया जमाली देव बापा. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, इथेच विराजे देव बाप, इथेच विराजे देव बाप, इथेच विराजे देव बाप. हालेलुया. आपण बसून घ्या सर्वजण. अपन आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. हे गीत गावे आणि प्रभूला धन्यवाद देऊ. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारे, उसके फाटकों में स्तुति करें और ललकारे. जिसने बनाया हमें, जो है हमारा आधार, जिसने बचाया हमें, जो है हमारा उद्धार. जिसने बनाया हमें, जो है हमारा आधार. जिसने बचाया हमें, जो है हमारा उद्धार. उसकी हो जय जय हो आराधना, वो है सभी का प्रधान. उसकी हो जय जय हो आराधना, वो है सभी का प्रधान. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारे, उसके फाटकों में स्तुति करें और ललकारे. अपने सारे तन मन से हम उसकी महिमा करें. वो है शिफा और नजात, उसकी प्रशंसा करें. अपने सारे तन मन से हम उसकी महिमा करें. वो है शिफा और नजात, उसकी प्रशंसा करें. वो है जग का दाता और तारनाथ, उसकी हो जय जय सदा. दाता और तारनाथ, उसकी हो जय जय सदा. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. आओ हम यहोवा का धन्यवाद करें, अपने सारे हृदय से वंदना करें. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारे, उसके फाटकों में स्तुति करें और ललकारे. उसके फाटकों में स्तुति करें और ललकारे. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है. हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा
दुनिया से तसल्ली मुझे दी है। यहोवा चरवाहा में कोई गति मुझे नहीं है। हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है। शत्रुओं के सामने मेज को बिछाता है। प्रभु ने जो तैयार की मन मेरा मगन है। शत्रुओं के सामने मेज को बिछाता है। प्रभु ने जो तैयार की मन मेरा मगन है। यहोवा चरवाहा मेरा कोई गति मुझे नहीं है। हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है। सिर पर वो तेल वाला है। अभिषेक मुझे किया है। दिल मेरा भर गया है और उमड़ भी रहा है। सिर पर वो तेल मला है। अभिषेक मुझे किया है। दिल मेरा भर गया है और उमड़ भी रहा है। यहोवा चरवाहा मेरा कोई गति मुझे नहीं है। हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है। सर्वदा प्रभु घर में करूँगा निवास जो मैं। करुणा भलाई भी उसकी आनंदित मुझे करती है। सर्वदा प्रभु घर में करूँगा निवास जो मैं। करुणा भलाई भी उसकी आनंदित मुझे करती है। यहोवा चरवाहा मेरा कोई गति मुझे नहीं है। हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है। यहोवा चरवाहा मेरा कोई गति मुझे नहीं है। हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है। हालेलुया। आणखीन एक गीत आहे आणि प्रभूला आपण धन्यवाद देऊया। ऐ दुनिया के लोगे ऊंची आवाज करो, गाओ खुशी की गीत उसका गुणगान करो, इबादत करो उसकी इबादत करो। ऐ दुनिया के लोगो ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत उसका गुणगान करो, इबादत करो उसकी इबादत करो। इबादत करो उसकी इबादत करो। याद रखोगे वही एक खुदा है। हमको ये जीवन उसी ने दिया है। उस चरगाह से हम सब है आए। हम तो सना के हम गीत गाए। रब का तुम शुक्र करो, ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत उसका गुणगान करो, इबादत करो उसकी इबादत करो। इबादत करो उसकी इबादत करो। नामे खुदावन
कितना मुबारक मेरा खुदावन, कितना भला है, रहमत है उसकी सदियों पुरानी, वफा का अजर से यही सिलसिला है। उस पर ईमान धरो, उसके घर आओ चलो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो। ए दुनिया के लोगों, ऊंची आवाज करो, गाओ खुशी के गीत, उसका गुणगान करो, इबादत करो उसकी, इबादत करो, इबादत करो उसकी, इबादत करो। हालेलुया। आपण उठून उभं राहिलो प्रभूच्या सानिध्यामध्ये. आपण एक नवीन गीत गाणार आहोत. सर्वांच्या परिचयाचं असेल, मी आनंदी आहे, येशूने मुक्त केले, गाऊ गौरव हालेलुया, येशूने मुक्त केले. सुंदर आहे, मराठी आहे आणि सोपा आहे गीत, आणि आपण सर्वजण गाव्या. तुम्हाला जर येत नसेल तर माझ्या पाठीमागे म्हणा, आणि आपण सर्वजण एकत्र म्हणून ते गीत गाऊन परमेश्वराला धन्यवाद. मी आनंदी आहे, येशूने मुक्त केले, मी आनंदी आहे, येशूने मुक्त केले, मी आनंदी आहे, येशूने मुक्त केले, गाऊ गौरव हालेलुया, येशूने मुक्त केले, मी आनंदी आहे, येशूने मुक्त केले, मी आनंदी आहे, येशूने मुक्त केले, मी आनंदी आहे, येशूने मुक्त केले, गाऊ गौरव हालेलुया, येशूने मुक्त केले. सैतान बंधन घातले पण येशूने मुक्त केले, सैतानाने बंधन घातले पण येशूने मुक्त केले, सैतान बंधन घातले पण येशूने मुक्त केले, गाऊ गौरव हालेलुया, येशूने मुक्त केले. हालेलुया. आता आपण ऍक्शन करायचे. मी आनंदी आहे, येशूने मुक्त केले. हा मुक्तचा अर्थ. आणि गाऊ गौरव हालेलुया, येशूने मुक्त केले. सर्वांनी ऍक्शन करायचे. मी आनंदी आहे, येशूने मुक्त केले, मी आनंदी आहे, येशूने मुक्त केले, मी आनंदी आहे, येशूने मुक्त केले, गाऊ गौरव हालेलुया, येशूने मुक्त केले, मी आनंदी आहे, येशूने मुक्त केले, मी आनंदी आहे, येशूने मुक्त केले, मी आनंदी आहे, येशूने मुक्त केले, गाऊ गौरव हालेलुया, येशूने मुक्त केले, गाऊ गौरव हालेलुया, येशूने मुक्त केले. सैतान बंधन घातले पण येशूने मुक्त केले, सैतान बंधन घातले पण येशूने मुक्त केले, सैतान बंधन घातले पण येशूने मुक्त केले, गौरव हालेलुया, येशूने मुक्त केले, गाऊ गौरव हालेलुया, येशूने मुक्त केले. सैतान बंधन घातले पण येशूने मुक्त केले, सैतान बंधन घातले पण येशूने मुक्त केले, सैतान बंधन घातले पण येशूने मुक्त केले, गाऊ गौरव हालेलुया, येशूने मुक्त केले, गाऊ गौरव हालेलुया, येशूने मुक्त केले. मी स्वर्गाच्या वाटेवर विजय गाजवितो, मी स्वर्गाच्या वाटेवर विजय गाजवितो, मी
स्वर्गाच्या वाटेवर विजय गाजवितो. गाओ गौरव हालेलुया, गाओ गौरव हालेलुया. येशूने मुक्त केले, मी स्वर्गाच्या वाटेवर विजय गाजवितो. मी स्वर्गाच्या वाटेवर विजय गाजवितो. मी स्वर्गाच्या वाटेवर विजय गाजवितो. गाओ गौरव हालेलुया, येशूने मुक्त केले. आपण पुन्हा एकदा गीत गाऊया. ते सोपं आहे, सर्वांनी जरा मना आवाज येऊ द्या. मी म्युझिक लावते. मी आनंदी आहे, येशूने मुक्त केले. मी आनंदी आहे, येशूने मुक्त केले. मी आनंदी आहे, येशूने मुक्त केले. गाऊ गौरव हालेलुया, येशूने मुक्त केले. गाऊ गौरव हालेलुया, येशूने मुक्त केले. सैतान बंधन घातले पण येशूने मुक्त केले. सैतान बंधन घातले पण येशूने मुक्त केले. सैतान बंधन घातले पण येशूने मुक्त केले. गाऊ गौरव हालेलुया, येशूने मुक्त केले. गाऊ गौरव हालेलुया, येशूने मुक्त केले. मी स्वर्गाच्या वाटेवर विजय गाजवितो. मी स्वर्गाच्या वाटेवर विजय गाजवितो. मी स्वर्गाच्या वाटेवर विजय गाजवितो. गाऊ गौरव हालेलुया, येशूने मुक्त केले. गाऊ गौरव हालेलुया, येशूने मुक्त केले. हालेलुया. सर्वांनी या वेळेमध्ये डोळे बंद करूया. कारण येशूने आपल्याला मुक्त केलेला आहे. त्याने आपल्याला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. थँक्यू जीसस. प्रत्येकानं परमेश्वराला धन्यवाद द्या. परमेश्वराला स्तुती करा. तुम्ही सर्वजण परमेश्वराला प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद देतो परमेश्वर. प्रभुदेवा ती स्तुती करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. थँक्यू जीसस. तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु. तू मेरा बल है प्रभु. तू मेरा बल है प्रभु. उठती लहरों में, डूबती नैया में, तू ही है मेरा कप्तान. संग मेरे इस दरमियां तू मेरा बल है प्रभु. 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 सर्वजन तू मेरा बल है प्रभु. 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 जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ, तूने ही चंगा किया. यहोवा शाबोत मेरा. जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ, तूने ही चंगा किया. यहोवा शाबोत मेरा. तू मेरा बल है प्रभु. 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 सर्वजण मोठ्या आवाजात. तू मेरा बल है प्रभु. 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 उठती लहरों में,
डूबती नैया में तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमिया। उठती लहरों में डूबती नैया में तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमिया। तू मेरा बल है प्रभु, 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 तू मेरा बल है प्रभु। थँक यू जीसस। प्रभुदेवा, तो आम्हाला सामर्थ्य देणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, कधी कधी आमच्या जीवनामध्ये निराशा येते, आम्ही खचून जातो, आमचा विश्वास डळमळतो. परंतु प्रभुदेवा, अशा परिस्थितीमध्ये तू नेहमी आम्हा सर्वांच्या बरोबर राहतोस. प्रभुदेवा, तू आम्हाला बळ देतोस, तू आम्हाला सामर्थ्य देतोस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. कारण प्रभुदेवा, आम्ही ज्या नावेमध्ये बसलो आहोत त्या नावेचा कप्तान तू आहेस. त्यामुळे परमेश्वर, आम्ही विश्वास ठेवत आहोत की प्रभुदेवा, जर तू आमच्या जीवनामध्ये आहेस तर प्रभुदेवा, आमची ही जीवन रूपी प्रभुदेवा नाव कधीच बुडणार नाही. प्रभुदेवा, आम्हाला माहित आहे की प्रभुदेवा, आमचा नाश कधीच होणार, कारण तू आमच्या या जीवन रूपी नावेमध्ये आहेस. प्रभुदेवा, तू आम्हाला वाचवलेला आहेस. प्रभू, तू आमचा उद्धार केलेला आहेस. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा, आम्ही तुझ्याकडून अधिक आणि अधिक सामर्थ्याची अपेक्षा करतो. प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. आम्हा प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्यानं भर परमेश्वर. प्रभुदेवा, आमच्या जीवनामध्ये ज्या क्षेत्रामध्ये प्रभुदेवा आमच्या जीवनामध्ये उणीव असेल त्या क्षेत्रामध्ये तुझ्या सामर्थ्याचा वर्षाव कर आणि तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या बलानं, सामर्थ्यानं, तुझ्या ज्ञानानं, तुझ्या अभिषेकानं भर परमेश्वर. धन्यवाद, धन्यवाद देतो परमेश्वर. हालेलुया. तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु. उठती लहरों में डूबती नैया में तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमिया. उठती लहरों में डूबती नैया में तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमिया. तू मेरा बल है प्रभु, 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 तू मेरा बल है प्रभु. थँक यू लॉर्ड. प्रभुदेवा, आतापर्यंत आम्हाला सहाय्य केलं त्याबद्दल आभार मानतो. आणि प्रभुदेवा, इथून पुढे सुद्धा तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य करणार आहेस त्याबद्दल आम्ही तुला उपकार स्मरण करतो. प्रभुदेवा, आम्हा प्रत्येकाला तू एकत्र केलं त्याबद्दल आभार मानतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. पवित्र आत्मा, इथून पुढचे सर्व भक्ती आराधना चालवतो. आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर आणि आम्हा प्रत्येकाद्वारे तुझं गौरव, तुझी महिमा करू. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन. आपण बसून घ्या सर्वजण. या वेळेमध्ये आपण साक्ष सांगणार आहोत. आशिष साक्ष चालू आहे.
आणि त्यानंतर ऑफरिंग येणार आहोत. ऑफरिंगला जर कोणाला गीत गायचं असेल तर तुम्ही तयारी करू शकता. तो आशिष ऑफ सांग शकाल. प्रेज लॉर्ड. मागच्या आठवड्यामध्ये जे काही देवाने आशीर्वाद दिले असेल, जे आपल्याला सांभाळ असेल, ते आपण इथं सांगू शकता. तुला धन्यवाद करतो. पूर्ण आठवड्यावर आम्हाला सांभाळलेला आहे. देव जाधव परिवारांना सांभाळत आहे, आरोग्य देत आहे आणि त्यांना मंडळीमध्ये घेऊन येते. त्याबद्दल देवाची स्तुती असो. त्याच्या आईने त्याला वापस आणलं, पिशवी आणली, देवानं ॲडमिशन करावं लागलं. कालपासून ते बसून आहे. मी आता त्याला खाऊ घालून वापस आली देवा. धन्यवाद देतो देवाला. सूरजला हॉस्टेलमध्ये टाकलं होतं, पण ते तिथं खोडकरपणा केल्यामुळे त्याला इकडे वापस आणलं. तर ते देवा आपण प्रार्थना करूया की त्याचं खोडकरपणा कमी व्हावं आणि त्याला सुरळीत शिक्षण भेटावं. त्याबद्दल आपण प्रार्थना करूया. माझी पण साक्ष आहे. मागच्या आठवड्यामध्ये मी पुन्हा या ठिकाणी गेलो होतो. तर देवाने जाणं येणं सुखरूप केलं आणि तिथं जे मार्केट फिरणं होतं ते पण आशीर्वादित केलं. त्याबद्दल देवाची स्तुती असो. आणखी कोणाची साक्षी? प्रेयर रिक्वेस्ट आहे कोणाची? आपण पावसासाठी आपण प्रार्थना करूया. पाऊस कमी आहे, फक्त आभाळ आहे. तर चांगला पाऊस पडावं, बोरला पाणी यावं, शेताला पाणी यावं, यासाठी आपण प्रार्थना करूया. ह्या सर्व साक्षीसाठी आणि प्रार्थना रिक्वेस्टसाठी पप्पा प्रार्थना करतील. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. तुझे स्तुती प्रभू बाप्पा. तुझं गौरव, तुझी महिमा हो प्रभू. देवबाप्पा दयाळू पिता परमेश्वरा, तुझी महिमा हो प्रभू. तू आम्हाला दया केलेस प्रभू. तू आम्हास भस्म केले नाहीस, कारण प्रभू देवा तू आम्हास प्राणवायू दिलेस आणि आम्हास या भूमीवर जिवंत ठेवलेस प्रभू. हे केवळ तुझी दया आहे प्रभू परमेश्वरा, कृपा आहे प्रभू, म्हणून आम्ही सुरक्षित आहोत प्रभू. मागील दिवसामध्ये प्रभू देवा तू आम्हाला अनुभव दिलेला आहेस. आमच्या मंडळीतील लोकांना अनुभव दिलेस. दे बाप्पा तू आमच्यासोबत आहेस याची तू आम्हाला जाणीव करून दिलेस प्रभू परमेश्वरा. त्याचा अनुभव दिलेस. दे बाप्पा मी तुझे आभार मानतो परमेश्वर, कारण तू आमच्यासोबत आहेस आणि आम्हाला तू चालवित आहेस प्रभू. आम्ही जर चुकलो असं आम्हाला क्षमा कर परमेश्वरा, परंतु प्रभू देवा तू आमच्यासोबत सदलित राहा आणि आम्हाला तू चालव, तुझ्या नीतिमार्गाने चालव प्रभू. दे बाप्पा चव्हाण आंटी यांच्या नातवाला प्रभू देवा तू घेऊन आलेले आहेस आणि त्याला योग्य त्या ठिकाणी प्रभू देवाच्या चिठ्ठीशी प्राप्त स्वीकारली जावी आणि प्रभू देवा त्याचं शिक्षण सुरळीत व्हावं यासाठी प्रभू आम्ही तुझ्याकडे विनंती करतो परमेश्वरा. दे बाप्पा त्याला तू आशीर्वादित कर आणि त्याच्या संगती तू राहा प्रभू परमेश्वरा. त्याला तुझ्या वचनाची गोडी लागू दे प्रभू. तो तुझ्या वचनामध्ये वाढावं, वचन वाचण्याची त्याला आनंद, त्यामध्ये वाचण्यामध्ये त्याला आनंद प्राप्त व्हावा यासाठी प्रभू देवा त्याला तू विशेष कृपा कर परमेश्वरा. दे बाप्पा सर्व सैतानी गोष्टी त्यातून निघून जावं आणि प्रभू देवा तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याला तू चालव परमेश्वरा. आणि त्या चव्हाण आंटी यांच्या परिवाराला प्रभू देवा विशेष करून तू सांभाळ परमेश्वरा. त्यांना तो आरोग्य दे प्रभू परमेश्वरा. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. आणि मी विनंती करतो प्रभू अवसरे आंटी यांच्या नातवासाठी प्रभू देवा त्याला जे काही व्हायरल इन्फेक्शन आहे प्रभू त्यालाही तू बरे कर परमेश्वरा. त्याच्या संगती राहा. त्या परिवारामध्ये प्रभू देवा तुझी उपस्थिती असू दे प्रभू परमेश्वरा. आणि प्रभू देवा अवसरे आंटी यांना प्रभू देवा तू परत अनुभव दे प्रभू परमेश्वरा की तू त्यांच्यासोबत आहेस आणि त्या परिवारामध्ये तू आशीर्वादाचा वर्षाव करीत आहेस. देव बाप्पा ते संपूर्ण परिवार तुझमध्ये तारला जावा यासाठी आम्ही तुझकडे विनंती करतो परमेश्वरा. देव बाप्पा जे काही व्हायरल इन्फेक्शन आहे त्या घरामध्ये प्रभू देवा सर्व तू आम्हाला जे अधिकारवाणी दिलेले आहेस प्रभू परमेश्वरा, त्या अधिकाराने प्रभू आम्ही त्यास धमकावितो प्रभू. आणि या क्षणी प्रभू देवा त्या घरातील सर्व व्हायरल इन्फेक्शन निघून जाऊ प्रभू. ते बाप्पा तुझी महिमा हो, तुझे गौरव प्रभू परमेश्वरा. आणि मागील दिवसामध्ये प्रभू देवा आशिषला
पुण्याला जाणं येणं सुरक्षित केलंस प्रभू. आणि प्रभुदेवा त्याच्या संगतीत तू होतास, तो गेला आणि आला प्रभुदेवा. त्याच्या प्रवासामध्ये कसल्याही प्रकारचे त्याला त्रास झाला नाही. देवा मी तुझे आभार मानतो प्रभू. त्याच्या ज्या कामासाठी गेलेलं आहे प्रभुदेवा ते काम प्रभुदेवा तू आशीर्वादित कर. आणि प्रभू यापुढे प्रभुदेवा त्याचे जे काही काम आहे त्या कामामध्ये त्याला बरकत दे परमेश्वरा. तुझ्या उपस्थितीमध्ये त्याला तो चालव, तुझ्या संगतीमध्ये चालव, तुझ्या विश्वासामध्ये आणि वचन वाचण्यामध्ये, वचन प्रार्थनेमध्ये त्याला अधिकाधिक वाढव प्रभू परमेश्वरा. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. आणि त्या घरामध्ये तुझी उपस्थिती असू दे प्रभुवती. आरोन ह्यांनाही तू आशीर्वादित कर प्रभू परमेश्वरा. विनंती करतो प्रभू परमेश्वरा, ह्या दिवसामध्ये पावसाची जी काही आमच्याकडे गरज आहे प्रभू, इतर भागामध्ये प्रभुदेवा अतोनात पाऊस झाल्यामुळे अनेक हानी झालेले आहेत. परंतु परमेश्वरा आमच्या या भागामध्ये प्रभुदेवा पावसाची कमतरता असल्यामुळे अडचणी होत आहेत. देवबाप्पा जेणेकरून प्रभुदेवा बोरला पाणी येण्यासाठी प्रभू कृपा कर परमेश्वरा. विहिरींना पाणी यावं आणि जे काही शेती आहेत प्रभुदेवा ते व्यवस्थित पिकवली जावी यासाठी प्रभुदेवा ह्या भागामध्ये ते पावसाची कमतरता मिटून टाक प्रभू परमेश्वरा. आणि व्यवस्थित पाणी पडण्यासाठी प्रभू कृपा कर देवबाप्पा. जेणेकरून प्रभुदेवा कोणाचंही नुकसान होऊ नये, कोणालाही अतिवृष्टीमुळे कोणाचं नुकसान होऊ नये म्हणून देवबाप्पा आम्ही तुझकडे विनंती करतो. ज्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे प्रभू त्या भागातील लोकांना प्रभुदेवा तू सहायता कर परमेश्वरा. त्यांचं संपूर्ण कुटुंब व्यवस्थित राहण्यासाठी प्रभू कृपा कर परमेश्वरा. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. आमच्या पालकांना प्रभुदेवा त्यांना तू आशीर्वादित कर. त्यांच्या घरामध्ये प्रभुदेवा पाळकीनबाई यांनाही तू विशेष करून कृपा कर परमेश्वरा. या दिवसात आल्यानं आरोग्य दे प्रभू. तुझ्या उपस्थितीमध्ये तुझ्या संगतीमध्ये चालू परमेश्वरा. धन्यवाद प्रभू परमेश्वरा. मागील दिवसामध्ये प्रभुदेवा परभणीला जाणं येणं सुरक्षित केलंच प्रभू. आणि शमीलला जे काही त्रास होत होता आणि प्रार्थना केल्या, प्रार्थनेचं उत्तर तू दिलेलं आहेस. आणि प्रभुदेवा त्याचं जे काही त्रास होतो ते कमी झालं. देवबाप्पा आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. तू आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतोस प्रभू, कारण तू आमच्यासोबत आमचा तू जिवंत परमेश्वर आहेस. तू आमचा आबा बापा पिता आहेस म्हणून आम्ही तुझकडे मागतो आणि तू आमच्या प्रार्थनेचे उत्तर तू देतोस. धन्यवाद प्रभू परमेश्वर. आणि या पुढील संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये घे परमेश्वरा. आम्हास तुझ्या वचनानुसार चालव. तुझ्या वचनाचे बोध तू आम्हाशी कर आणि आमच्या अंतःकरण खुले राहण्यासाठी प्रभू विशेष करून कृपा कर परमेश्वरा. ही सर्व प्रार्थना प्रभू श्री ख्रिस्ताच्या पवित्र नामातून आहे. आमेन. इथून पुढचं वेळ पास्टर घेतील. हालेलुया. आपण स्तोत्र वाचन करूया. सर्वजण उठून उभं राहावे आणि स्तोत्रसंहिता 54 आपण पढूया. स्तोत्रसंहिता याचा अध्याय 54 अध्याय. स्तोत्रसंहिता 54 आपण सर्वजण एकत्र वाचूया. हे देवा, तू आपल्या नामे करून मला तार, आपल्या सामर्थ्याने माझा न्याय कर. हे देवा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या तोंडच्या शब्दाकडे कान दे. कारण विदेशी लोक मजवर उठले आहेत, दांडगे लोक माझा जीव घेण्यास पाहतात. त्यांनी देवाकडे लक्ष लावले आहे. पहा, देव माझा सहाय्य करता आहे. माझ्या जीवाला आधार असलेल्या बरोबर प्रभू आहे. मजवर टपून बसणाऱ्या शत्रूंनी केलेल्या अपकाराचा बदला तो त्यास देईल. तू आपल्या सत्याच्या प्रभावाने त्यांचा उच्छेद कर. मी स्वसंतोषाने तुला यज्ञबली अर्पेन. हे परमेश्वरा, तुझे नाम उत्तम आहे. मी त्याचे स्तवन करीन, कारण त्याने मला सर्व संकटातून सोडवले आहे. माझ्या शत्रूकडे पाहून माझे डोळे निवाले आहेत. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वादित करू. 4थं वचन पुन्हा एकदा वाचू आपण. पहा, देव माझा सहाय्य करता आहे. माझ्या जीवाला आधार असलेल्या बरोबर प्रभू आहे. आणि देव आपल्या सर्वांचा सहाय्य करत आहे आणि देव आपल्या सर्वांच्या बरोबर आहे. आपण प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद देतो परमेश्वरा. तो आमचा आधार आहेस, तो आमच्या बरोबर आहेस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. हे स्तोत्र वाचन तो आशीर्वादित केलं, त्यामधून सुद्धा तो सुंदर बोध केला, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा तुमच्या महान हातामध्ये देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आमेन. आपण बसून घ्या. या वेळेमध्ये ऑफरिंग घेणार. कोणाला काही गीत गायचं आहे का? गायचं? देवाची स्तुती असो. हे सुंदर गीत आहे आपल्या तरुणांसाठी, तरुण मुलांसाठी, त्यांनी प्रभूमध्ये वाढण्यासाठी हे वचन आहे. हे गीत आहे, आपण गाऊया. नमूना बनो युवा समय में,
कोई तेरी जवानी को तुच्छ न जाने, नमूना बनो युवा समय में। कोई तेरी जवानी को तुच्छ न जाने, चाल से चलन से नमूना बनो युवा समय में। चाल से चलन से नमूना बनो युवा समय में। अरे नमूना बनो युवा समय में। कोई तेरी जवानी को तुच्छ न जाने, नमूना बनो युवा समय में। कोई तेरी जवानी को तुच्छ न जाने, प्रार्थना करने में नमूना बनो युवा समय में। प्रार्थना करने में नमूना बनो युवा समय में। अरे नमूना बनो युवा समय में। कोई तेरी जवानी को तुच्छ न जाने, नमूना बनो युवा समय में। कोई तेरी जवानी को तुच्छ न जाने, संगति करने में नमूना बनो युवा समय में। संगति करने में नमूना बनो युवा समय में। अरे नमूना बनो युवा समय में। कोई तेरी जवानी को तुच्छ न जाने, नमूना बनो युवा समय में। कोई तेरी जवानी को तुच्छ न जाने, वचन पढ़ने में नमूना बनो युवा समय में। वचन पढ़ने में नमूना बनो युवा समय में। अरे नमूना बनो युवा समय में। कोई तेरी जवानी को तुच्छ न जाने, नमूना बनो युवा समय में। कोई तेरी जवानी को तुच्छ न जाने, नमूना बनो युवा समय में। कोई तेरी जवानी को तुच्छ न जाने। आपण ऑफरिंगसाठी प्रार्थना करूया. आपल्यामध्ये राजूदादा आहेत. राजूदादा प्रार्थना करतील ऑफरिंगसाठी. सर्वांनी डोळे बंद करूया. धन्यवाद प्रभू, थँक्यू जी. धन्यवाद प्रभू, दिवस दिला समाजामध्ये एकत्र केलं प्रभू. सुमरान तुमचं बरोबर केलं. धन्यवाद प्रभू. जे काम दिलेलं आहे प्रभू, ते आशीर्वादित आहे आपल्याला. आम्हा सर्वांना आशीर्वादित आहे आपल्याला. येणारं वचन आम्हाला आशीर्वादित आहे. कारण प्रभू तिच्या बोलण्यावरती प्रार्थना केलेली नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया. सर्वजण हालेलुया. हालेलुया. कसे आहेत सगळेजण? प्रभूमध्ये आनंदी आहे. प्रेज द लॉर्ड. सर्वांनी हात उंच करून नाही की मी प्रभूमध्ये आनंदी आहे. मी प्रभूमध्ये आनंदी आहे. अजून एकदा मी प्रभूमध्ये आनंदी आहे. बाजूच्या व्यक्तीच्या हातात हात द्या आणि म्हणा की मी प्रभूमध्ये आनंदी आहे. मी प्रभूमध्ये आनंदी आहे. मी प्रभूमध्ये आनंदी आहे. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आज आपण आजपासून एका नवीन विषयामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. पवित्र आत्म्याचे फळ आपल्याला माहिती आहे. किती आहेत पवित्र आत्म्याची फळं? 9 आहे. आणि त्यानंतर त्याच्या विरोधात देहाची जी कर्म आहेत, देहाच्या कर्माच्या संदर्भामध्ये आपण डिटेल अभ्यास करणार आहोत आजपासून. आणि आज त्या देहाची जी कर्म आहेत, देहवासना ज्या आहेत, त्या गोष्टी देवाला आवडत नाहीत. आणि देवाचं वचन सांगत आहे की जो देहाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगेल त्याला स्वर्गामध्ये प्रवेश मिळणार नाही. हालेलुया. म्हणून आज आपण दैहिक गोष्टींच्या बद्दल आपण आजपासून कितीतरी आठवडे आपण त्याबद्दल आपण डिटेल अभ्यास करणार आहोत. तर आजचा विषय आहे राग. कोणता विषय आहे? किती जणांना येत नाही? असं कोण आहे काय? हा, कुणाला राग येत नाही असं आहे इथं कोण? सगळ्यांना येते? हा, ठीक आहे. तर सर्वांनी आज लक्ष देऊन ऐका. आणि खूप सुंदर विषय. ही राग ही एक मनाची एक नकारात्मक अवस्था आहे. कशी? नकारात्मक अवस्था आहे. आणि ती नकारात्मक अवस्था प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. माझ्यामध्ये सुद्धा, मला सुद्धा राग येतो, तुम्हा सर्वांना सुद्धा राग येतो. या जगामध्ये जेवढे लोक आहेत त्या सर्वांना राग येतो. कधी कधी राग कधी येतो की मनाविरुद्ध घडणाऱ्या ज्या बाह्य घटना असतात, कधी कधी आपल्या मनाच्या विरोधात काही घटना घडल्यानंतर आपण जो प्रतिसाद देतो
त्याला काय म्हटलं जातं? राग म्हटलं जातं. सपोज माझं जर कोणी ऐकलं नाही तर मी काय करणार? राग करणार. कशा प्रकारे राग करणार? मी एकतर त्यांना रागवणार, बोलणार, काहीतरी वाईट बोलणार, नाहीतर सध्या राग अशा प्रकारे की आपण बोलणंच बंद करतोय, बोलायचंच नाही आपल्याला राग आला की. म्हणून राग व्यक्त करण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, ते सुद्धा आपण पाहणार आहोत पुढं. म्हणून राग ही मनाची एक नकारात्मक अवस्था आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये राग आहे, परंतु या सगळ्या गोष्टी असताना राग कधी निर्माण होतो? जेव्हा आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टी घडत नाहीत तेव्हा आपण काय करतो? राग करण्याचा आपण प्रयत्न करतो. जेव्हा आपल्या इच्छेविरुद्ध घडते व त्या गोष्टी आपण स्वीकारू शकत नाही. कधी कधी आपली एक इच्छा असते, परंतु त्या इच्छेप्रमाणे समोरचा व्यक्ती वागत नाही, आपल्या इच्छेप्रमाणे समोरचा व्यक्ती करत नाही, आणि त्याचप्रमाणे ते स्वीकारण्याची आपली तयारी नसते. समोरचा व्यक्ती चुकीचा आहे, जाऊ द्या, कधी कधी आपण ते स्वीकारत नाही आणि त्यामुळं रागाचा उगम होतो. आणि राग हे अशा प्रकारची अवस्था आहे, त्यामुळं कोणतंही काम व्यवस्थित होत नाही. म्हणून राग केल्यानं काही वेळेला काम सुद्धा बिघडू शकतात. त्यासाठी आपण एक पहिलं वचन वाचूया. याकोब याचा पहिला अध्याय 19 ते 22. कुणाला मिळाल तर वाचा. याकोब पहिला अध्याय 19 ते 22. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हाला हे कळते तर प्रत्येक मनुष्य ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा. कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेल्या दुष्ट भाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ असे मुळावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुमची स्वतःची फसवणूक होते. प्रेज द लॉर्ड. तर सुंदर वचन आहे. यामध्ये सांगत आहे की प्रत्येक माणूस कसा पाहिजे? ऐकण्यास तत्पर पाहिजे. समोरचा व्यक्ती जर आपल्याशी काहीतरी बोलत आहे तर आपण त्याचं ऐकून घ्यायला पाहिजे. त्यानंतर बोलण्यास धीमा, याचा अर्थ की शांततेनं, अबदीनं, आदरानं आपण बोलणं पाहिजे. आणि ह्या दोन गोष्टी सोबत पुढे आणखीन एक गोष्ट या वचनामध्ये ऍड करत आहे, आणि ते म्हणजे रागास कसा असावा? मंद असावा. राग आल्यानंतर आपण आपल्या रागावरती नियंत्रण ठेवावं. राग रिॲक्ट करता कामा नये. आणि पुढे सांगत आहे की माणसाच्या रागानं जर आपण नेहमी राग करत आहोत तर देवाचं कार्य घडणार नाही. आपल्या घरामध्ये शांती राहणार नाही, आपल्या घरामध्ये देवाचा आशीर्वाद राहणार नाही. म्हणून आपण आपल्या कुटुंबामध्ये जीवन व्यतीत करत असताना आपण आपल्या घरामध्ये राग करता कामा नाही. हालेलुया. जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये रागाचं वातावरण सर्वांच्या जीवनामध्ये भरलेलं असतं, त्यामुळं देव कधी कधी आपल्या कुटुंबामध्ये कार्य करत नाही. त्यामुळं देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये मिळत नाही. आणि कधी कधी दुसरं वचन जे सांगत आहे की सर्व मलिनता व दुष्ट भाव सोडून द्या. राग कधी येतो व्यक्तीचा? एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये दुष्ट विचार आपल्या मनामध्ये असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये भरलेली असते. एखाद्या व्यक्ती आपल्याला आवडत नाही, त्यामुळे तो व्यक्ती समोर आला की आपल्याला काय येतो? राग येतो. म्हणून इथं सांगत आहे की कसाही व्यक्ती असू द्या समोरचा, परंतु सर्व प्रकारची मलिनता, त्या व्यक्तीबद्दल असणारे निगेटिव्ह विचार किंवा त्या व्यक्तीबद्दल असणारे आपले वाईट विचार, सर्व दुष्ट भाव तुम्ही काढून टाका आणि काय करा? तुम्ही वचन स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, वचन ऐकणारे असू नका. म्हणून आपला राग मंद पाहिजे, आणि आपला राग मंद करत असताना त्यासाठी आपल्याला वचन असणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला वचन माहीत असणार तेव्हा आपण काही चुकीचं करणार नाही. म्हणून पहिली गोष्ट, आपण रागामध्ये आपण नेहमी मंद असायला पाहिजे. मंद याचा अर्थ काय? राग आल्यानंतर आपण त्याला नियंत्रणामध्ये करण्याचं स्किल आपल्यामध्ये असायला पाहिजे. कारण जर आपण राग केला तर त्यानं आपल्या नातेसंबंधामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये असणारे आशीर्वाद त्याच्यावरती तो परिणाम होण्याची शक्यता असते. आता आपण पाहणार आहोत की राग आपण कसा व्यक्त करतो. सांगता येईल कुणाला? मला राग आल्यानंतर मी काय करतो? सांगा प्रत्येकानं.
मोठ्या आवाजामध्ये आपण बोलून जातो. अजून काय करतो आपण राग आल्यावर? आशिष? काही करू शकतो, हा, काही पण करू शकतो. काही पण म्हणजे काय नेमकं? रागामध्ये काही पण करू शकतो. हा, काही पण करू शकतो. काही पण सांगा. काही पण म्हणजे काय? तुम्हाला राग आल्यावर काय करताय? काही शिवा वगैरे काही. शिव्या पण देतात काही लोक. जगातील लोक राग आला की वाईट शिव्या सुद्धा देतात. अजून मारतात पण. लगेच काठी काढली की मारामारी चालू. गल्लीमध्ये आपल्याला माहित असते असे मारामारी. अजून काय करतो आपण राग आल्यानंतर? जेवण करू. ही एक नवीन पद्धत आहे. जेवणच सोडायचं. फुगून बसायचं बेडकासारखं. किती जण करतात? जेवणावर राग. ते जेवणानं काय केलंय? राग करायचं पण पोट भरून जेवायचं. सर्वांनी लक्षात ठेवा. काय? कारण जेवण नाही केलं तर आपल्याला जाशतपणा येणार. आपणच आजारी पडणार. त्यापेक्षा राग करायचा पण ताकद सुद्धा आली पाहिजे. म्हणून पोटभर जेवायचं. अजून काय करतो आपण राग आल्यावर? त्यापासून दूर राहतो आपण. व्यक्तीपासून थोडंसं आपण अवॉइड करतो. त्या व्यक्तीपासून आपण लांब राहण्याचा प्रयत्न करतो. अजून काय करतो मुलींनो? तुम्ही काय करताय राग आल्यावर? भांडी आपण. महिलांचं पण भांडे आपणच असते. रणवीर का अंकलला नाही. मॅरिड जे मॅरिड लोक आहेत त्यांना अनुभव आहे. राग बायका कशावर काढतात? भांडी. किचन मध्ये भांड्याचा आवाज आला की समजायचं काहीतरी बिनसलेलं आहे. अजून काय करतो राग आल्यावर? बोलणं बंद करतो. तर मी काही लिस्ट केलेली आहे. राग आल्यानंतर कधी कधी आपण हाणामारी करण्याचा प्रयत्न करतो, एकमेकाला मारण्याचा प्रयत्न करतो. काही वेळेला रागाचं प्रमाण जर प्रमाणापेक्षा जास्त झालं तर आपण एकमेकांच्या वरती हल्ला सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो. ज्याप्रमाणे खून या जगामध्ये होतात. खून कशामुळे होतात? तेच आहे, त्यांच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल राग भरलेला आहे आणि त्यांना वाटतं की या व्यक्तीला मी संपवणार, आणि त्यामुळे काय केलं जातं? खुनाचे प्रकार घडतात. आणि म्हणून राग आल्यानंतर पहिली गोष्ट की आपण शारीरिक इजा करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी प्राणघातक हल्ला सुद्धा करण्याचा व्यक्ती प्रयत्न करतात. त्यानंतर दुसऱ्याच्या मदतीनं सुद्धा आपण त्या व्यक्तीला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी आपण पाहतो की आपल्याला राग आल्यानंतर आपल्याला काहीतरी करता येत नाही. कधी कधी समोरचा व्यक्ती जर मोठा असेल तर आपण काय करतो? दुसरे मार्ग करतो. दुसऱ्या माणसाकडून किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून काय करतो? आपण त्याला इजा पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. त्यानंतर समोरच्या व्यक्तीला हव्या असणाऱ्या गोष्टीपासून जबरदस्तीने त्याला परावृत्त करणे. कधी कधी राग आल्यानंतर आपण काय करतो? आपल्या कुटुंबामध्ये जर आपल्याला राग आला तर एखाद्या कुटुंबाला काहीतरी गरज असेल तर आपण काय करतो? ती गोष्टच देत नाही त्याला. मुलाचा जर राग आला, खूप राग आला तर मुलगा जे मागत ते आपण देणारच नाही. बायकोचा राग आला तर बायकोनं काय मागितलं तर आपण देणार नाही. अशा प्रकारे सुद्धा आपण राग करतो. त्यानंतर समोरच्या व्यक्तीला हवी असलेली मदत सुद्धा आपण करत नाही. राग आल्यानंतर ही एक खूप चुकीची गोष्ट आहे की कधी कधी व्यक्तीला मानसिक आधाराची गरज असते, कधी कधी त्या व्यक्तीला मदतीची गरज असते, परंतु राग आल्यानंतर आपण काय करतो? त्या व्यक्तीला आहे त्या परिस्थितीत सोडून आपण काय करतो? स्वतःला लांब ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो. राग आल्यानंतर ही एक गोष्ट तुम्ही सांगितली, ही एक नवीन गोष्ट आहे की आपण अपमान सुद्धा करतो लोकांचा. राग आला की आपण दुसऱ्यांचा अपमान करतो, दुसऱ्यांना खाली सुद्धा खेचण्याचा आपण प्रयत्न करत असतो. समोरच्या व्यक्तीबद्दल अफवा सुद्धा पसरवतो. राग आला की काय करायचं? व्यक्ती चांगला असू दे पण त्याच्याबद्दल काय करायचं? आणि मसाला वगैरे टाकून एकदम काहीतरी वेगळ्या गोष्टी इतर लोकांना सांगायच्या, अफवा पसरवायच्या. जर व्यक्ती काहीतरी चांगला असेल तरी सुद्धा तो व्यक्ती वाईट आहे, तो व्यक्ती किती वाईट आहे हे आपण काय करायचं? इतर लोकांशी बोलायचं, गॉसिपिंग करायचं. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण ज्या व्यक्तीबद्दल राग आहे त्याच्याबद्दल आपण काय करतो? अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आपण सर्वांनी सांगितलं की आपण बोलायचं टाळतो. त्यानंतर संकटामध्ये जरी असला तरी कधी कधी आपण मदत करत नाही. कुटुंबाच्या बाहेरच्या व्यक्तीचा जर राग असेल आणि त्याला समजा आर्थिक अडचणी आली असेल किंवा तो अडचणीमध्ये असेल किंवा जाता जाता त्याची जर गाडी बंद पडली असेल आणि आपण त्याच्याजवळून जात आहे, आपण त्याला मुद्दामून करणार नाही.
मागं तुम्हाला असं केलं होतं, आता बस तसं आता मी काय तुला मदत करणार नाही. कधी कधी एखाद्या व्यक्तीचा, बाहेरच्या व्यक्तीचा राग आला, त्याला आर्थिक गरज असेल, तर आपण मनामध्ये तेच ठेवतो की यानं मला एकदा मदत केलेली नाही, आता मी सुद्धा याला मदत करणार नाही. म्हणून अशा प्रकारे आपण काय करत असतो, राग आल्यानंतर अशा प्रकारचा प्रतिसाद आपण एकमेकांना देत असतो. तर रागाचे 2 प्रकार माझ्या अभ्यासानुसार मी ते 2 प्रकार काढलेले आहेत. कोणते प्रकार असतील रागाचे प्रकार? सौम्य आणि क्रोध. सौम्य आणि अति. अजून काय राग कुणाला सांगता येईल? रागाचे प्रकार कोणते असू शकतात? श्याम ब्रदर. काय सांगता येईल काय? तर रागाचे मी 2 प्रकार म्हणजे काढलेले आहेत अभ्यास करून, मला ते सुचलेले आहेत. त्यामध्ये चांगला राग आणि वाईट राग. पटत आहे? कधी कधी व्यक्ती राग करत असतो, कशासाठी करत असतो? त्या व्यक्तीच्या भल्यासाठी किंवा त्या व्यक्तीच्या चांगल्यासाठी. जो अशा प्रकारचा राग करतो तो चांगला राग आहे. त्या रागाबद्दल परमेश्वराला काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणून एका ठिकाणी वचन सांगते की जर तुझा मुलगा चुकत असेल तर त्याला काय कर? छडी मार सांगत. हालेलुया. बायबल सुद्धा सांगत आहे की जर मुलगा चुकत असेल त्याला छडी मार. जर तो आत्ता त्याला छडी मारली तर तो आत्ता सुधरेल, परंतु जर तू त्याला छडी मारायचं विसरून गेलास तर भविष्यामध्ये तो काय होणार आहे? बिघडणार आहे. हालेलुया. म्हणून बायबल सुद्धा सांगत आहे की मुलगा चुकत असेल तर त्याला छडी मार. मी माझ्या पास्टांचं उदाहरण काही वेळा मी सांगितलेलं आहे की मी जेव्हा नवीन विश्वासामध्ये होतो, आमच्या चर्चमध्ये जात होतो, तेव्हा पाळकांची मुलं एवढी एवढी होती, लहान लहान, आणि आता खूप मोठे झालेले, आता माझ्यापेक्षा सुद्धा मोठे दिसतात, दिप्पाडच्या दिप्पाड. परंतु जेव्हा ते काहीतरी चुकी करायचे तेव्हा आमचे पास्टर पण खूप रागिष्ट असायचे. त्यांना चुकीचं केलेलं आवडायचं नाही. आणि जर त्यांच्या मुलांनी काहीतरी चूक केली तर ते काय करणार? त्याला उचलणार, सरळ रूमच्या आतमध्ये घेऊन जाणार आणि बेल्टनं नाहीतर काठीनं फटके द्यायचे. आणि अडवायला पण कोणी जायचं नाही. कधी कधी आम्ही अडवायला गेलो की आम्हाला पण फटके. हालेलुया. म्हणून चांगला राग असतो तो चांगला राग आहे. जर मुलगा चुकीचं करत आहे त्याला मारणं, त्याला योग्य ट्रॅकवरती आणणं, तो चांगला राग आहे. परंतु चुकीचा राग हा सुद्धा आहे, तो चुकीचा राग असता कामा नाही. तर त्या संदर्भात आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. तर जो चांगला राग आहे, या प्रकारच्या रागामध्ये समोरच्या व्यक्तीची भावना ही आपल्या हिताची असते. समोरच्या व्यक्तीबद्दल आपण चांगला विचार करत असतो. समजा मला जर राग येत आहे तर त्या व्यक्तीबद्दल माझं मन कसं असतं? चांगलं असतं चांगल्या रागामध्ये. त्यानंतर चांगल्या रागाबद्दल आपण पाहत आहोत. तो व्यक्ती आपल्या चांगल्यासाठी आपल्यावर रागाद्वारे त्याची प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करत असतो. कधी कधी आपण आता आशिष ऐरोनला कधी कधी मारतो किंवा त्याला कधी कधी रागावून बोलवतो. कशासाठी बोलतो? तो काहीतरी चूक करतो किंवा तो काहीतरी चुकीचं वागतो म्हणून त्याला बोललं जातं. म्हणून हा राग कसा आहे? चांगला आहे. म्हणून रागाद्वारे आपण काय करतो? लोकांच्या चांगल्यासाठी केलेला राग तो चांगला आहे. त्यानंतर जो चांगला राग आहे त्याच्यामध्ये ती भावना कशी असते? चांगली असते, सकारात्मक असते. नकारात्मक भावना त्यामध्ये नसते चांगल्या रागामध्ये. त्यानंतर जो चांगला राग आहे त्या चांगल्या रागामध्ये इतरांच्या बद्दल काळजी असते. समजत आहे सर्वांना? इतरांच्या बद्दल काळजी असते. आई वडील लेकरांच्या वरती राग करत असतात. जर त्यांना बाहेर जायचं तर ते रागानं दटावत, नाही जायचं तर नाही जायचं. त्या पाठीमागं त्यांचा काही हेतू असतो का? नाही. तर त्या पाठीमागं त्यांची एक प्रकारची काळजी किंवा एक प्रकारचं प्रेम दडलेलं असतं. म्हणून जो चांगला राग आहे त्या रागाच्या पाठीमागं काळजी सुद्धा असते. त्यानंतर या चांगल्या रागामध्ये एखाद्याला दुखावण्याचा प्रयत्न केला जात नाही. दुसऱ्याचं मन दुखावेल किंवा त्याला त्रास होईल किंवा त्याला वेदना होईल अशा प्रकारे मुद्दामून प्रयत्न केला जात नाही. एखाद्याचा विचार किंवा कृतीबद्दल चुकीचे निदर्शनास आणून लोकांना धार्मिक मार्गावर आणण्यास मदत करते. कधी कधी पालक सुद्धा रागावत असतात.
कशासाठी रागावत असतात? त्यांनी चांगल्या मार्गावरती यावं यासाठी रागावत असतात. परंतु कधी कधी मंडळी मनावर घेते आणि चुकीच्या गोष्टी करत राहते आणि चुकीचा निर्णय घेते. म्हणून इथं सांगत आहे की एखादा व्यक्ती चांगला रागावत आहे चांगल्या विचारानं, तर आपण त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. आणि जो चांगला राग आहे तो लोकांना धार्मिक मार्गावरती आणण्यासाठी मदत करतो. पाळक जेव्हा रागावतात त्याचा उद्देश असतो की त्यांनी योग्य मार्गाने जीवन जगावं आणि योग्य ते करावं. आणि त्याचप्रमाणे जो चांगला राग आहे त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये प्रेम असतं, वाईट विचार त्या व्यक्तीबद्दल नसतात. म्हणून या सगळ्या प्रकारची ही कन्सेप्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे. चांगला राग कसा पाहिजे? त्याच्या मनामध्ये विचार चांगले असतात, सकारात्मक विचार असतात, त्याच्यामध्ये काळजी दडलेली असते. तो चुकीच्या मार्गावरून त्या व्यक्तीने योग्य मार्गावरती यावं यासाठी तो राग केला जातो. त्यानंतर त्या अशा रागामध्ये प्रेम सुद्धा दडलेलं असतं. हा कोणता राग आहे? चांगला राग आहे. तर त्याचं उदाहरण पाहूया. योहान याचा 2 अध्याय 13 ते 16 वचन वाचा. योहान 2 अध्याय 13 ते 16. मग यहुद्यांचा ओलांडण सण आला व येशू वर येरुशलेमेस गेला. आणि मंदिरात गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्यास आढळले. तेव्हा त्याने दोऱ्याचा एक बोर्डा करून मेंढरे व गुरे या सर्वांस मंदिरातून घालून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले. आणि तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, ही इथून काढून घ्या, माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका. बस. आणि या ठिकाणी येशूला राग आलेला इथं. हा, येशू देव आहे, येशूला सुद्धा खूप राग आला. आणि येशू जेव्हा यरूशलेमच्या ठिकाणी गेला, यरूशलेम मध्ये जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जेव्हा तो गेला तेव्हा त्यानं पाहिलं की मंदिराच्या आजूबाजूला काय आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत. ज्याप्रमाणे आता सुद्धा आपण पाहतो की आपण जर दुसऱ्या देवांच्या मंदिराकडे जर आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्याच्या बाहेर काय आहे? वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स असतात, नारळाचे किंवा काही प्रकारे काही ठिकाणी वेगवेगळ्या पक्ष्यांचे वेगवेगळ्या गोष्टींचे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि तीच पद्धत ते यरूशलेम मध्ये सुद्धा लोकांनी केलेली होती. आणि यरूशलेमच्या मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स होते, वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं होते. आणि येशूला जेव्हा राग आला तेव्हा त्यानं काय केलं? ते सगळं उधळून लावलं. ती दुकानं सगळी उलटी पालटी केली. तिथं जे काही जनावरं बांधलेली होती ती जनावरं सोडून दिली. इतका भयानक त्याला राग आला. आणि तो सांगत आहे शेवटी की माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका. हालेलुया. येशूला या ठिकाणी राग आला, परंतु तो राग चांगला होता, लोकांना चांगली शिकवण देण्यासाठी. कारण आता बळी देण्याची गरज नाही, तर बळी देण्यासाठी मी आलेलो आहे, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, तुम्ही माझ्या पाठीमागे या, हे त्याला सांगायचं होतं. आता कोणतंही बकरं कापून तुमच्या रक्तात तुमच्या पापांची क्षमा होणार नाही. त्यासाठी मी रक्त सांडणार आहे, माझ्या पाठीमागे या आणि अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी करू नका, हे येशू त्या लोकांना सांगू इच्छित आहे. आणि त्यामुळे त्यानं काय केला? तेथील लोकांच्या वरती राग केला आणि ते सगळं काही त्यानं काय केलं? उधळून लावलं. आणखीन एक वचन वाचूया. मार्क याचा 3 अध्याय 1 ते 5 वचन. मग तो एका सभास्थानात गेला. तेथील वाळलेल्या हाताचा एक माणूस होता आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शपथ दिवशी तो त्याला बरे करीत होती नाही, करीत काय हे पाहावयास ते तपून बसले होते. तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, तो मध्ये उभा राहा. मग तो त्यांना म्हणाला, शपथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचविणे किंवा जीव देणे, यातून कोणते शस्त्र आहे? पण ते उभेच राहिले. मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, हात लांब कर. त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. प्रेज द लॉर्ड. तर इथं सुद्धा येशू काय करत आहे? एका सभास्थानामध्ये गेला आणि सभास्थानामध्ये गेल्यानंतर तिथे काय झालं? एक आजारी व्यक्ती आला
आणि आजारी व्यक्ती आल्यानंतर त्या आजारी व्यक्तीला शब्दात दिवशी तो आला, तेव्हा ते लोक तिथले जे काय धार्मिक पुढारी होते ते येशूला सांगत आहेत की शब्दात दिवशी असं करणं हे चुकीचं आहे, तेव्हा तुम्ही असं काही करू नका. तेव्हा हे ऐकून येशूला काय आला? राग आला. आणि ते इथं सांगत आहे की त्यानं खिन्न होऊन त्या सर्वाकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, हात लांब कर. त्याने हात लांब केला आणि तो बरा केला. येशूला त्यांच्या विचारावरती राग आला. ज्याप्रमाणे ते विचार करत होते किंवा त्यांच्याकडे धर्मशास्त्र होतं त्यांना ते कळालेलं नव्हतं, त्यामुळे येशूला वाईट वाटलं, त्यांचा लोकांचा राग आला. पण तो येशूनं राग आल्यानंतर सुद्धा त्यानं वाईट न करता त्या व्यक्तीला बरं केलं आणि तो व्यक्ती सुखरूप घरी गेला. म्हणून अशा प्रकारचा राग जर आपण करत आहोत तर तो राग चांगला आहे. हालेलुया. आणि त्या रागामध्ये आपल्या हातून आपल्या वागण्याद्वारे कधीच वाईट होणार नाही. येशू लोकांच्या कठीणपणामुळे त्यांचा त्याला राग आला. कधी कधी आपण सुद्धा कठीणपणा आल्यासारखे वागतो आणि राग करतो. जेव्हा जेव्हा देवाचे सेवक एखादी गोष्ट आपल्याला सांगत असतात तेव्हा त्या पाठीमागे एक चांगला उद्देश असतो. याचा अर्थ आहे की मंडळीतील लोकांनी योग्य मार्गाने चालावं, योग्य वचनानुसार जीवन जगावं, यासाठी तो राग केला जातो. म्हणून जेव्हा चांगला राग एखादा व्यक्ती जर करत असेल किंवा आपले पालक जर आपल्यावरती काहीतरी चांगल्या दृष्टिकोनातून जर रागवत असेल तर ते आपण सकारात्मक घेणं गरजेचं आहे. हालेलुया. जर आपण ते नकारात्मक घेत आहोत याचा अर्थ की आपण काहीतरी चुकीचं करणार आहोत. म्हणून आपण सर्वांनी त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. चांगला राग करणं हे नेहमी चांगलं आहे. जो व्यक्ती चांगला राग करत असतो त्याच्या मनामध्ये वाईट भावना नसतात. हालेलुया. ज्याप्रमाणे आई वडील जेव्हा लेकरांच्या वरती राग करत असतात त्यांच्या मनामध्ये त्या लेकरांच्या बद्दल प्रेम असतं, त्या लेकरांच्या बद्दल सहानुभूती असते, त्या लेकरांच्या बद्दल एक चांगले विचार असतात. परंतु लेकर काय करतात? निगेटिव्ह मध्ये घेतात आणि मग लेकर काय करतात? नेहमी आई वडिलांच्या विरोधात वागायचं. ते चुकीचं आहे. म्हणून चांगला राग हा चांगला आहे. चांगला राग कधीच कोणाचं वाईट करत नाही. चांगला राग लोकांना सत्याच्या मार्गावरती आणण्यासाठी तो मदत करत असतो. आता आपण वाईट रागाबद्दल आपण पाहणार आहोत. आणखीन एक वचन वाचा, एफिस 4:26. एफिस 4:26 वाचा. तुम्ही रागावा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि शैतानाला वाव देऊ नका. बायबल सुद्धा सांगत आहे रागावा. हा, इथे काय म्हणत आहे? तुम्ही रागावा, तुम्ही राग करा सांगत. परंतु तिथे एक अट सुद्धा सांगितलेली आहे. बायबल सांगत आहे की आपण रागावला पाहिजे. परंतु राग केल्यानंतर आपण एक गोष्ट काळजी घ्यायची आहे आणि ती म्हणजे आपण राग केल्यानंतर वाईट गोष्ट किंवा पाप करता कामा नये. हालेलुया. आणि जो व्यक्ती राग करतो आणि जो व्यक्ती पाप करत नाही, चुकीचं करत नाही, त्याचा राग हा नेहमी चांगला असतो. परंतु जो राग करतो आणि वाईट वागतो तर तो राग चांगला नाही. म्हणून इथं सांगत आहे तुम्ही रागावा परंतु पाप करू नका. आणि पुढे सांगत आहे की सूर्य मावळू नये. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये. याचा अर्थ की सूर्य मावळण्याच्या अगोदर आपला राग शांत व्हायला पाहिजे. जर मी सकाळी रागावलेलो आहे आणि मी फुगून बसणार, मी बोलणार नाही, मी काहीच करणार नाही, पण संध्याकाळी मला काय करायला पाहिजे? एकमेकांशी बोलायला पाहिजे. एकमेकांशी संबंध बिघडलेला तो पुन्हा जोडायला पाहिजे. असं जर आपण राग करत आहोत तर तो राग नेहमी चांगला आहे. परंतु आपल्या मनामध्ये राग ठेवून आपण जीवन जगता कामा नाही. आणि पुढे सांगत आहे रागावा पण पाप करू नका. हालेलुया. रागावणं चांगलं आहे, परंतु जो व्यक्ती राग करून पाप करत आहे, चुकीच्या गोष्टी करत आहे, तर ते चुकीचं आहे. आता आपण वाईट रागाबद्दल पाहूया. आपण वाईट वागलेलो असतो पण आपण ते स्वीकारत नाही. मी वाईट वागलेलो आहे. समजा मी कोणाबद्दल काहीतरी वाईट बोललो आणि वाईट मी कोणाला तर सांगितलं आणि त्यामुळे त्या व्यक्तीला, ज्याबद्दल मी वाईट बोललेला आहे त्या व्यक्तीला राग आलेला आहे आणि मला पण राग आलेला आहे. म्हणून मी काय करत आहे? त्या व्यक्तीबद्दल
वाईट बोलत आहे, तर हे चुकीचं आहे. म्हणून आपण वाईट वागलेलो असतो, पण आपण ते स्वीकारत नाही. मी चूक केलेली आहे, परंतु मी काय करत नाही, ते स्वीकारत नाही. तो राग चांगला नाही, तो राग चुकीच्या ट्रॅकला आपल्याला नेऊन ठेवतो. म्हणून जर मी चुकीचा आहे आणि मी चुकीचा वागून जर राग करत आहे, तर मी त्या क्षणी तो राग सोडून द्यायला पाहिजे आणि मी पुन्हा नातेसंबंध जपण्यासाठी किंवा पुन्हा परमेश्वराच्या वचनानुसार वागण्यासाठी मी पुन्हा तयार असायला पाहिजे. जेव्हा राग आपल्या स्वाभिमानावर हल्ला करतो, तेव्हा हा राग वाईट राग निर्माण होतो. जेव्हा माझा स्वाभिमान दुखावला जातो, तेव्हा आपल्याला कोणता राग येतो? वाईट राग आपल्या मनामध्ये निर्माण होतो. या रागामध्ये कोणी आपल्याला दुखावण्याचा प्रयत्न केला तर आपणही तसेच करतो. वाईट राग कसा असतो? जर मला कोणीतरी दुखावलं तर मी सुद्धा काय करणार, त्याला तसंच प्रत्युत्तर देणार, त्याला सुद्धा मी दुखावण्याचा प्रयत्न करणार. जर समोरच्यानं मला शिवीगाळ दिली तर मी सुद्धा राग करणार आणि मी सुद्धा वाईट बोलणार, शिवीगाळ करणार. तर हा राग वाईट आहे. या रागामध्ये आपण दुसऱ्यांना दुखावण्याचा, दुसऱ्यांना त्रास देण्याचा, दुसऱ्यांना कशा प्रकारे त्यांना मानसिक त्रास होईल किंवा कशा प्रकारे त्यांना दुःख होईल, कशा प्रकारे त्यांना वेदना होईल, यासाठी काय केला जातो? वाईट राग प्रयत्न करत असतो. आणि जो वाईट राग आहे तो नेहमी दुसऱ्यांना दुखावण्याचा आणि अपमान करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून जर आपण मुद्दामून दुसऱ्याला दुखावण्याचा प्रयत्न करत आहोत, दुसऱ्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहोत, तर तो राग चांगला नाही. हालेलुया. ज्या रागामध्ये निगेटिव्हिटी आहे तो राग वाईट आहे आणि वाईट राग परमेश्वराला आवडत नाही. त्याचं उदाहरण पाहूया. निर्गम याचा 2 अध्याय 11 आणि 12 वचन वाचा. निर्गम 2 अध्याय 11-12. काही दिवसांनी असे झाले की मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंदाकडे जाऊन त्याचे काबाड कष्ट पाहिले. त्या प्रसंगी आपल्या भाऊबंदापैकी एक इब्र्याला कोणी मिसरी मारीत असलेला त्याला दिसला. तेव्हा त्याने इकडे तिकडे सभोवार नजर फेकली व कोणी नाही असे पाहून त्या मिसऱ्यास ठार करून त्याला वाळूत लपवले. आता वाईट राग कसा उत्पन्न झाला आणि त्यानं काय होतं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मोशे आपल्या सर्वांना माहित आहे की मोशेचा जन्म, मोशे कोण होता? हा इस्रायली होता आणि त्याचा जन्म झाला इस्रायली लोकांच्या मध्ये, यहुदी लोकांच्या मध्ये. परंतु त्याचा सांभाळ कोणी केला? राजाच्या राजवाड्यामध्ये त्याला सांभाळण्यात आलं. कारण त्या वेळेमध्ये राजानं फरमान केले होते की लहान लेकरांना मारायचं. म्हणून मोशेच्या आईने काय केलं? त्याला एका नदीमध्ये सोडलं, जिथं त्या राजाची मुलगी येते आंघोळ करायला, त्या ठिकाणी तिने सोडलं. त्यानंतर मुलगीनं रडण्याचा आवाज ऐकला आणि मोशेला काय केले? ती घरामध्ये घेऊन गेली आणि त्यानंतर तिनं काय केलं? मोशेला भौतिकरित्या सांभाळलं. परंतु मोशेला तिच्या आईनंच काय केलं की ज्याप्रमाणे त्या काळामध्ये लेकरांना सांभाळायला काही नोकरी असते, काही चाकर ठेवले जातात. आता सुद्धा काही वेळेला दूध पाजण्यासाठी काही वेळेला बाहेरच्या आयांना सुद्धा प्रेफर दिला जातो. तशा प्रकारे काय केलं जातं की ती तरुण होती मुलगी आणि त्यामुळं त्याला दूध पाजण्यासाठी एका दासीला अपॉइंट केला आणि ती दासी कोण होती? मोशेची आईच होती. आईलाच बोलावलं, परंतु ते राणीला माहीत नव्हतं. अशा प्रकारे काय झालं? मोशेचा जन्म यहुदी इस्रायलामध्ये झाला, परंतु त्याचा भौतिकरित्या सांभाळ कुठं झाला? राजवाड्यामध्ये झाला. परंतु त्याचा ब्लड काय होतं? रक्तामध्ये ते यहुदी किंवा ते इस्रायल बद्दल भावना होती. आणि जेव्हा तो मोठा झाला तेव्हा मिस्री लोकांनी काय केलं? इब्रियाला म्हणजे त्या यहुदीमधल्या एका व्यक्तीला काय केलं? मारलं. आणि त्याला इतका राग आला की माझ्या लोकांना त्यानं मारलेलं आहे, म्हणून त्यानं काय केलं? ज्यानं मारलं त्याला काय केलं? सर्व लोकांच्या बरोबर त्यानं ठार मारलं आणि त्यानं काय केलं? त्याला वाळूत गाडलं. समजत आहे? याचा अर्थ की मोशेनं काय केला? त्या व्यक्तीचा मर्डर केला, खून केला. इतका त्याला भयानक राग आला. हा काय चांगला राग आहे का? वाईट राग. हालेलुया. मोशेनं ज्यानंतर आपण पुढे पाहतो की मोशेचा नंतर
परमेश्वरानं उपयोग केला, त्याला निवडलं. परंतु त्याला माहित होतं परमेश्वराबद्दल मोशेला, आणि मोशेला माहित होतं, तर त्यानं वाट पाहायला पाहिजे होती की परमेश्वर याच्यामधून काहीतरी मार्ग काढेल. त्या व्यक्तीला मारलेला आहे, परमेश्वर पाहत आहे, परमेश्वर त्या गोष्टी पाहत आहे आणि परमेश्वर काहीतरी सोल्युशन काढेल याच्यावरती त्यानं विश्वास ठेवायला पाहिजे होता. परंतु परमेश्वरावरती प्रतीक्षा करण्यापेक्षा, परमेश्वराच्या कार्याला वाव देण्यापेक्षा त्यानं काय केलं, स्वतःच ऍक्शन घेतली आणि स्वतःच काय केला, तो पुढाकार घेतला आणि त्यानं त्या व्यक्तीला मारून टाकलं आणि त्याने घोर पातक केलं. खून करण्याचं मोठं पाप मोशेनं त्याच्या जीवनामध्ये पहिलं केलं. मोशेला इतका राग आला की त्यानं मागचा पुढचा विचार न करता त्यानं एका मिस्री व्यक्तीचा खून केला. वाईट राग हा नेहमी आपल्याकडून चुकीच्या गोष्टी किंवा पाप करवून घेत असतो. म्हणून सर्वांनी लक्षात घ्यावं की जेव्हा आपल्याला राग येतो, कसा ओळखायचा राग, की जर माझा राग चांगला आहे तर मी लगेच विसरून जाणार, हालेलुया, चांगला राग. आणि जर माझ्या मनामध्ये एखाद्याबद्दलचा वाईट राग आहे तर मी नेहमी काय करणार, चुकीचं करत राहणार, मी नेहमी वाईट वागणार, पाप करत राहणार. हा फरक आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून वाईट राग हा नेहमी आपल्याकडून चुकीच्या गोष्टी आणि पाप करायला तो प्रवृत्त करत असतो. मी कशा प्रकारे चुकीचा वागेल, मी कशा प्रकारे वाईट वागेल, यासाठी तो राग आपल्याला प्रवृत्त करत असतो. म्हणून वाईट राग हा चांगला नाही, वाईट आहे तो. म्हणून आपल्याला जेव्हा राग येतो तेव्हा आपण नियंत्रणामध्ये त्या रागाला आणलं गरजेचं आहे. आणि तो राग आल्यानंतर एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की आपण कोणतंही चुकीचं काम किंवा कोणतंही पाप करता कामा नाही. जर आपण पाप करत आहोत तर आपण लक्षात ठेवायचं की मी काहीतरी चुकीचं करत आहे. कधी कधी अनेक तरुण लोकांच्या जीवनामध्ये व्यसन असतात. सध्याची तरुण मुलं व्यसन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. कधी कधी तरुण मॅरिड जे लोक आहेत ते पण राग आला की काय करायचं, व्यसन करायचं, बारमध्ये जायचं आणि पीत बसायचं. राग आल्यावर, बायकोचा राग आलाय, लेकरांचा राग आलाय. जगातील लोक अशा प्रकारे काय करतात, स्वतःला त्रास देण्याचा, स्वतःचा नाश करण्याचा अशा प्रकारे प्रयत्न करतात. म्हणून हे चुकीचं आहे. जेव्हा वाईट राग येतो तेव्हा आपल्याला काहीतरी चुकीचं करायला लावतो आणि आपल्याकडून पाप करून घेण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणून जेव्हा राग येतो तेव्हा आपण लक्षात ठेवायचं की हा चांगला राग आहे का, किंवा मी जेव्हा राग करत आहे हा राग वाईट आहे का. जर आपल्याला कळत आहे की मी राग करत आहे हा वाईट आहे, हे बरोबर नाही, आपण त्या क्षणी मागे वळणं गरजेचं आहे आणि त्या रागाचं परिवर्तन, वाईट रागाचं परिवर्तन आपण चांगल्या रागामध्ये करायला पाहिजे. आपण क्षमा मागायला पाहिजे, आपण पुढाकार घेऊन आपण आपल्या मनामधील जे द्वेष, राग ते आपण काढून टाकून आपण आपलं मन स्वच्छ ठेवायला पाहिजे. म्हणून चांगला राग आणि वाईट राग, समजला याच्यामधला फरक. म्हणून अशा प्रकारे आपण चांगला राग केलेलं चांगलं आहे, परंतु वाईट राग हा देवाचं कार्य कधीच घडवत नाही. त्यानंतर काही आपण 2-3 वचनं वाचू आणि मी संपवतो. चुकीचा राग केल्यानं काय काय गोष्टी होतात ते आपण पाहूया. नीतिसूत्र 15:18, रणवीर कामकर काढा, नीतिसूत्र 15:18. त्यानंतर आशिष याकोब 1:20. त्यानंतर अर्पण मत्तई 5:22. त्यानंतर श्याम स्तोत्रसंहिता 37:8. नीतिसूत्र 15:18, त्यानंतर आशिष 1:20, याकोब 1:20, त्यानंतर अर्पण मत्तई 5:22, त्यानंतर श्याम ब्रदर स्तोत्रसंहिता 37:8. आता आपण पाहणार आहोत की रागानं, चुकीच्या रागाचे परिणाम काय होतात, काय काय होतं. वाचा. तापट मनुष्य कंटा उपस्थित करतो, मंद क्रोध झगडा समवितो. आणि जो तापट आहे, ज्याला राग आलेला आहे, चुकीचा राग आलेला आहे, तो नेहमी काय करतो, भांडणं निर्माण करतो. समजत आहे. राग आल्यानंतर तो राग नियंत्रणामध्ये जर आपण ठेवला तर भांडण निर्माण होणार नाही, एकमेकांमध्ये वादविवाद निर्माण होणार नाही, एकमेकांच्या बद्दल डिसरिस्पेक्ट किंवा आपण एकमेकाचा अपमान करणं अशा प्रकारच्या गोष्टी करणार नाही. म्हणून जो तापट आहे, जो रागिष्ट आहे, तो नेहमी तंटा उत्पन्न करतो, तो नेहमी भांडण उत्पन्न करत असतो. परंतु जो रागावरती नियंत्रण करतो तो वादविवाद मिटवतो, तो भांडण काय करतो,
मिटवत असतो. दुसरं वचन याकोब, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. जर आपल्या घरामध्ये आपण सारखा राग करत आहोत तर देवाचे आशीर्वाद आपल्याला मिळणार नाही, देवाचं कार्य आपल्या घरामध्ये होणार नाही. म्हणून जर आपल्याला वाटते की माझ्या घरामध्ये देवाचं कार्य व्हायला पाहिजे, देवाचे आशीर्वाद माझ्या घरामध्ये पाहिजे, देवाची शांती माझ्या घरामध्ये पाहिजे, तर मला राग करायचा नाही. मी जर वाईट राग करत आहे तर देवाचं कार्य माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये घडणार नाही. म्हणते 5:22, मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेडगळा असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी त्याला अरे मूर्खा असे म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जर आपण चुकीचा राग करत आहे, मला माहित आहे की मी चुकीचा वागत आहे, परंतु मी ते स्वीकारत नाही. समजत आहे मला काय म्हणायचं आहे? मी चुकीचा वागत आहे, मी चुकीच्या पद्धतीने राग करत आहे हे मला माहीत असून मी त्याप्रमाणे जर वागत आहे आणि जर मी एखाद्याला अपशब्द बोलत आहे तर इथं सांगत आहे की त्याला शिक्षा होणार आहे. म्हणून इथं सांगत आहे की जो आपल्या भावाला वेडगळा म्हणतो आणि तो काय होईल, वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी आपल्या भावाला अरे मूर्खा म्हणतो तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. म्हणून जो वाईट राग करत आहे, आपल्या भावाला वाईट बोलत आहे रागाच्या द्वारे, तर त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही. म्हणून आपण वाईट राग करता कामा नये. आपण वाईट राग करतो परंतु त्याद्वारे त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती सुद्धा होत असतो, आपल्याला सुद्धा त्याची शिक्षा मिळणार आहे. स्तोत्र 37:8, राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळफळू नकोस, आशाने दुष्कर्माकडे प्रवृत्त होते. आणि जर आपण राग केला तर काय होतं, दुष्कर्म आपण करायला सुरुवात करतो, वाईट वागायला आपण सुरुवात करतो. चुकीचा राग जो आहे, चुकीचा राग आपण जेव्हा करतो किंवा आपल्याला चुकीच्या पद्धतीने आपण जर स्वीकारल्या नाही चांगल्या गोष्टी, तर त्याद्वारे जर आपण जेव्हा राग करतो तेव्हा आपण काय करतो, दुष्कर्म करायला सुरुवात करतो, वाईट कर्म, वाईट गोष्टीच्या मार्गाने आपण जायला सुरुवात करतो. म्हणून वाईट राग हा नेहमी वाईट गोष्टींना जन्म देण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून वाईट राग आपण करता कामा नये. जर वाईट रागाच्या जर मार्गावरती आहेत तर आपण सांभाळून घेणं गरजेचं आहे. म्हणून इथं सांगत आहे, राग सोडून दे आणि क्रोधाविष्टपणाचा त्याग कर. राग क्रोध सगळं सोडून दे. जळफळ नकोस, तळमळत बसू नकोस, एकमेकाच्या वरती जळफळू नकोस. तर काय कर, असं जर केलं तर तुझी दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. आपण वाईट काम करणार, आपण चुकीची गोष्ट करणार, आपण देवाच्या विरोधात वागणार, आपण पाप करणार. म्हणून वाईट राग आपल्याला येता कामा नये. जर आला तर त्याच्यावरती आपण नियंत्रण करणं गरजेचं आहे. हालेलुया. परमेश्वर वाचलेलं वचन आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. आपण उठून उभा राहूया आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. हालेलुया. समजलं? रागाचे प्रकार किती होते? कोणता? चांगला राग, वाईट राग. म्हणून जेव्हा आपल्याला राग येतोय तेव्हा आपण ओळखायचं की हा राग चांगला आहे का वाईट आहे. कसं ओळखायचं? सोपं आहे. वाईट राग आल्यानंतर मी वाईट करणार, काहीतरी चुकीचं करणार, काहीतरी पाप करणार, दुष्कर्म करणार, वाईट करणार, मी काहीतरी दुसऱ्याचा अपमान करण्याचा, दुसऱ्याला त्रास देण्याचा, दुसऱ्याला त्रास देण्याचा मी काय करणार, मुद्दामून प्रयत्न करणार. म्हणून चांगला राग हा चांगला असतो, त्याच्या मनामध्ये भावना चांगली असते, प्रेम असतं. म्हणून आपल्याला जेव्हा राग येतो तेव्हा तो वाईट गोष्टींच्याकडे वळता कामा नये. चांगला राग करत असेल तर ती चांगली गोष्ट आहे, पण तो वाईट राग आल्यानंतर आपण ते नियंत्रणामध्ये त्याला आणणं हे गरजेचं आहे. म्हणून या वेळेमध्ये आपण सर्वांनी विचार करूया की मी जर चुकीच्या पद्धतीने जर राग करत असेल तर आपण परमेश्वराच्या समोर आपण क्षमा मागूया आणि परमेश्वराला सांगूया
जर माझ्या मनामध्ये कोणाबद्दल राग असेल, कोणाबद्दल जर द्वेष असेल, कोणाबद्दल जर वाईट विचार भरलेले असतील, तर परमेश्वरा ते सर्व राग द्वेष तू काढून टाक. माझ्या मनामधला चुकीचा राग तू काढून टाक आणि प्रभू तू माझं परिवर्तन कर. आणि आपण क्षमा मागूया आणि आपण पुन्हा आपल्या प्रभूकडं चांगल्या मनानं आपण वळण्याचा प्रयत्न करूया. या वेळेमध्ये आपण डोळे बंद करूया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा. प्रभुदेवा तू स्तुती करतो, प्रभू तुझं नाव उंचावितो, कारण परमेश्वरा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा या वेळेमध्ये आम्ही प्रार्थना करत आहे. प्रभुदेवा जे वचनातून तू आम्हाला शिकवलेलं आहेस रागाच्या संदर्भामध्ये, चांगला राग आणि वाईट राग. प्रभुदेवा चांगल्या रागामध्ये प्रेम दडलेलं असतं. चांगला राग हा लोकांच्या हितासाठी असतो, पण तो वाईटला राग हा दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त करतो. वाईट राग हा वाईट करण्यासाठी प्रयत्न करतो. प्रभुदेवा हा फरक तो आम्हाला आज समजावून सांगितला, त्याबद्दल आभार मानतो. आणि प्रभुदेवा आम्ही प्रत्येकानं प्रभुदेवा जर वाईट प्रकारचा राग जर आमच्या मनामध्ये असेल तर प्रभू आज तो आम्हाला क्षमा कर. प्रभुदेवा इथं उभासलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रभुदेवा जर वाईट राग भरलेला आहे, एकमेकाच्या बद्दल द्वेष, एकमेकाबद्दल तिरस्कार, तट आणि फुटी अशा प्रकारे जर आमचं मन एकमेकांच्या विषयी कुलिशत झालेलं आहे, तर परमेश्वरा तो आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. सर्व आमच्या मनामधील वाईट विचार, वाईट राग आम्ही सोडून देऊन परमेश्वरा आम्ही प्रभुदेवा प्रेमानं भरलं जावं. तुझ्या प्रीतीचा वर्षाव तो आमच्यावरती कर. आम्ही क्षमा करण्यासाठी, आम्ही एकमेकाला समजून घेण्यासाठी, आम्ही एकमेकांच्या वरती प्रेम करण्यासाठी तो आम्हाला सहाय्याने मदत कर. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या मानात देत आहे. प्रत्येक व्यक्तीवरती तुझी कृपा करताय कर. आणि प्रभुदेवा आम्ही सर्वांनी रागावरती नियंत्रण आणण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला सहाय्याने मदत कर. धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव आम्ही तुमच्या नावाला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणा एका पित्या, आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर ये. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजचे भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणास रोज सोडले आहे तसे आमच्या ऋणा आम्हास सोड, आणि आम्हास स्पर्शता नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत आता आणि सदा सर्व काळ असो.